नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज रिकॅप एपिसोड असणार आहे, ज्याच्यामध्ये एपिसोड 17 आणि एपिसोड 92 या दोन एपिसोड्समधनं आपण काही भाग त्याच्यातला महत्त्वाचा ऐकणार आहोत. ओमकार दहिवळ म्हणून स्क्रॅपमॅन म्हणून त्याची स्टार्टअप आहे. ती काय आहे त्याचा फुल एपिसोड तुम्ही नक्कीच ऐकू शकता, पण त्याच्यातलं स्निपेट जे आहे ते तुम्ही या एपिसोडमध्ये ऐकणार आहात. आणि त्याच्या आधी आपल्याला पहिल्या भागामध्ये ह्या एपिसोडच्या प्रसाद फडके यांचं इको ट्रॅप म्हणून मॉस्किटोजवरती त्यांचं काम आहे आणि त्यांचं धारावीतलं कॅम्पेन तुम्हाला ऐकायला मिळेल. सो या दोन्ही स्टार्टअप्स हे थोडेसे सोशल ऑन्टरप्रिनरशिपमध्ये मोडणारे आहेत आणि फार उत्तम काम दोघंही करत आहेत. तर त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया आणि यांचे पूर्ण एपिसोड्स याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. तर ऐकूया प्रसाद फडके आणि ओंकार दहिवळ. आता धारावीचा तुम्ही एक जाता एक रेफरन्स दिला, पण मला ते कॅम्पेन बद्दल ऐकायला आवडेल. म्हणजे इन्सेप्शन पासून ओव्हरऑल आता पण ते रन जर होत असेल तर त्याचे कसे अप्रोच तुम्ही केलात किंवा किती तिथे कुंड्या लावल्या गेल्या, त्याचा इम्पॅक्ट. ऑब्व्हियसली त्याचा एक व्हिडिओ पण युट्यूब वरती आहे, तो आपण करूया शेअर. पण मला ते कॅम्पेन डिझाईन कसं झालं पासनं ऐकायला खूप मजा येईल. तर मी ह्याच्यामध्ये म्हणजे धारावी आणि पर्टिक्युलरली मुंबई महानगरपालिकेचे 2 ऑफिसर्स, डॉक्टर नारिंगेकर आणि आत्ता डॉक्टर चौबळ. तर ह्या दोघांना जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी फक्त एकच त्यांना विनंती केली की सर, मुलाला परीक्षेला बसायचंय आणि त्याला सर्वात अवघड परीक्षा द्यायची आहे धारावीची, पण तुमच्या परवानगी आणि तुमच्या सपोर्ट प्रमाणे होणार नाही. आणि त्यांना जेव्हा सांगितलं की इनोव्हेशन आहे, तुम्ही पास होणार का फेल होणार हा नंतरचा विषय, मला परीक्षेला बसायला परवानगी द्या. तर ह्या दोन्ही ऑफिसर्सनी, चौबळ सरांनी आणि त्यांची अख्खी टीम, धारावीचे जे भानसी म्हणून बघतात ते, त्यांनी इतकं सहकार्य केलं आम्हाला की म्हणजे आम्हाला तर ती एरिया माहिती नाही, टेरेन माहिती नाही. बरं, तिथं थर्ड पार्टी गेलो आणि तुम्ही बीएमसीच्या ह्यानी आलेला नाहीये म्हटल्यानंतर तुम्हाला तिथं काही करता पण येत नाही मुंबई महानगरपालिकेच्या ह्याच्याने. पण त्यांना फंडामेंटली कन्सेप्ट आणि सायन्सवर दे वेर सोल्ड की नाव इट वॉज ओनली क्वेश्चन ऑफ की खरंच चालतंय का, म्हणजे आता युद्धभूमीवर आपल्याला उतरायचं आहे. आणि जेव्हा आम्ही मागच्या पावसाळ्यात मागच्या जूनमध्ये लावल्या तर पहिले 3-4 महिने हे टेस्टिंग, ते अंडी अट्रॅक्ट करतंय का नाही करतंय, का मारतंय का नाही मारतंय, ह्याच्यावर झालंच नाही. चौबळ सरांनी आणि भानसी सरांनी तेव्हा सगळं टेस्टिंग हे ऑपरेशनल फिजिबिलिटीवर केलं. म्हणजे त्या कुंड्या अशा रस्त्यामध्ये लावलेल्या, जिथनं सगळं ट्रान्सपोर्ट चालतो, पाणी घातलेलं, मुंबईचा तो भयंकर पाऊस, त्याच्यामध्ये ही कागदाची कुंडी तग धरू शकेल का 6-6 आठवडे. आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं आम्हाला कळालं की स्ट्रेंथनिंग कसं करायला पाहिजे. म्हणजे खरं मुंबई महानगरपालिकेमुळे आणि धारावीमुळे आम्हाला प्रॉडक्ट एन्हान्समेंटसाठी पण मदत झाली. राईट. आणि मग जेव्हा पहिले 3 महिन्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह आले, ऑपरेशनल फिजिबिलिटी पण झाली, मग आम्ही ICICI फाउंडेशनला अप्रोच झालो. तिथं विनीत रुंगटा त्यांचे CFO आणि अनुज अगरवाल म्हणून दोघंही लोकांनाही कन्सेप्ट आवडली. ते म्हणाले प्रिलिम रिझल्ट तुम्ही केलेला आहे, आम्हाला काही हरकत नाही, आम्ही आता पुढचं तुम्हाला फंड करतो. मग ती जर्नी चालू झाली की कुठला एरिया घ्यायचा, डिझीज कुठं जास्ती आहे, टफ टेरेन कुठली आहे. कारण मी जर सांगितलं होतं की मुलाला सर्वात अवघड, म्हणजे आपण काय जर का म्हणाल तर UPSCची आपल्याकडे जनरली परीक्षा ही सर्वात अवघड कन्सिडर केलेली जाते. आणि त्या अनुषंगाने धारावी वेर इट इज एक 10 लाख लोक राहतात, म्हणजे त्या 2.5 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये. आणि त्याचा एक पोर्शनच आपण घेतला कुंभारवाडाचा. आणि कुंभारवाडा पण घ्यायचं कारण म्हणजे की तिथं कुंभारांचं काम आहे. अहो, कुंभारांचं काम म्हणजे पाणी आलं, माती आली आणि त्याच्याबरोबर फर्नेस पण आलं. कारण ते कुंभारांच्या कुंड्या झाल्यानंतर, पॉटरी झाल्यानंतर ते कसं हिट करणार तुम्ही. ते असून पण तिथं डेंगी मलेरियाचा प्रादुर्भाव होता आणि तुम्ही लोकांना सांगू शकत नाही ना, उपजीविकता आहे त्याची त्याच्यावर. इट इज हिज लिव्हिंग, हिज ओनली सोर्स ऑफ इन्कम. तुम्ही कुंभारांना आणि एक मोठ्या स्किलला सांगू नाही शकत की पाणी नका करू. आणि मुंबईची महानगरपालिकेची यंत्रणा तर आउटस्टँडिंग काम करते. म्हणजे भारतात अशी कुठलीही महानगरपालिका नाही जेवढे त्या रिदम आणि रिगरनी काम करते. भारतात आम्ही सगळीकडे काम करतो. नॉट अ सिंगल म्युनिसिपल कॉर्पोरेशन इन इंडिया कम्स व्हेरी क्लोज. इवन
any close to what Mumbai does. आणि there is a reason they do it because मलेरिया आणि डेंग्यू दोन्ही आहे. बरोबर. आपण पाहिलं आपले यश चोपडा, right, the famous director, he passed away through dengue, and there are so many people that have died because of dengue. That some big names, some industrialist also. Correct. पण तो धारावीचा जेव्हा आम्ही प्रयोग चालू केला गोईंग बॅक, आणि मग त्याच्यामधून आम्हाला बरेच एक्सपिरियन्सेस आले की किती अंतरावर कुंड्या ठेवायच्या, कशा अजून इफेक्टिव्ह होतील. मग 7-8 फुटावर जरी कुंडी लावली तरी तिथं ब्रीडिंग होतंय का, ब्रीडिंग होतंय. कन्व्हेन्शनली सांगत होतो, काही गोष्टी कन्व्हेन्शनल सायन्सला पण ह्याच्यामधनं म्हणजे वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू येतोय की बाबा 8 फुटावर पण ब्रीडिंग होतं, एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा पण येतो की जनरली कंटेनर स्पेसिफिक ब्रीडिंग असतं, पण आपल्याला आपल्या कुंड्यामध्ये प्रत्येक प्रकारचं डास मिळतात. म्हणजे ओके, सगळ्या प्रजाती पण त्याच्यामध्ये येत आहेत. हे सगळं रिअल लाईफ धारावीचं जेव्हा इम्प्लिमेंटेशन सगळं झालं तर त्याचे रिझल्ट्सही चांगले आले. मग मुंबई महानगरपालिकेचं एक इन्क्युबेटर आहे स्माईल म्हणून, शशीबाला मॅडम तिथल्या प्रमुख आहेत, तर त्यांनी पण मग सहकार्य केलं. आणि मग पुढे आता आपण वर्षभर लावायला चालू केलेलं आहे फॉर नेक्स्ट 1 year पर्टिक्युलरली. आणि मग देन वॉटर विल फाइंड इट्स वे ऑन हाऊ इट गोज टू स्केल वगैरे. आणि रिझल्ट्स आज धारावीचे सायंटिफिकली एवढे चांगले येत आहेत की आपल्या शास्त्रज्ञ, जे आपली सायंटिफिक ॲडवायझरी बोर्ड आहे, त्यांना कॉन्फिडन्स आहे की धारावीचा पेपर लॅन्सेटमध्ये पब्लिश होईल विथ द वर्क दॅट वी आर डुईंग इन, अँड दॅट विल मेक आवर कंपनी truly global, because once you've got anything published in the Lancet, it is of immense international credit and repute. आणि 3 आठवड्यापूर्वी आम्ही एक US कॉन्सुलेटमध्ये जो कार्यक्रम केला, त्याच्यामध्ये ICMRचे सायंटिस्ट, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इज द अपेक्स बॉडी whose validation is supreme not only in India but government of India वर्ल्ड वाईड पण. तर तिथले डॉक्टर हिम्मत सिंग आणि लकीली संस्थेचे डायरेक्टर आपल्या औरंगाबादचे डॉक्टर अनुप अन्वीकरच आहेत. तर त्यांनी पण डेटा आणि हे बघितल्यानंतर म्हणाले की प्रसाद, ICMR विल ऑल्सो नाव गेट वुड लाईक टू गेट इन्व्हॉल्ड ॲज अ co-PI. आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर पण प्रोसेस चालू केलेली आहे टू बिल्ड अ सायंटिफिक क्रेडिबिलिटी टू इट. शुअर. आता याच्यातले काही रिझल्ट तुम्ही सांगू शकाल का, म्हणजे की इम्पॅक्टच्या दृष्टीने झालेले, एस्पेशली धारावी मधले? शुअर. ना त्याला 2 प्रकारचे रिझल्ट्स आपण मेजर करतो. एक सायंटिफिक डेटा जनरेशन जे असतं ते, आणि दुसरं असतं अॅनिक्डोटल एव्हिडन्स. बरोबर. सायंटिफिक लोकांना सायंटिफिक एव्हिडन्स लागतो. आपल्याला आणि तुझे जे मेजरली सगळे सोहम व्ह्युअर्स आहेत, आपले लिसनर्स आहेत, त्यांच्यासाठी शेवटी फरक आहे की मी बाहेर अंगणात बसू शकत नव्हतो कारण भरपूर डास चावत होते. आता मी बसतो, हाफ चड्डी बनियनवर बसतो, डास चावत नाहीत. बरोबर. हा ह्यातला काय म्हणतात त्याला, हे ते सर्टिफिकेशन आहे. तर इथंच आपल्याकडे चैतन्य हेल्थ क्लबच्या समोर आपले अनिल जोशी म्हणून राहतात. तर त्यांचा अनुभव तू विचारला तर त्यांच्या त्या 3000 स्क्वेअर फूटच्या बंगल्यामध्ये त्यांचा अनुभव इतका सुंदर आहे की दुपारी झोप येत नव्हती आई वडिलांना, मग ते स्वतः बॅट घेऊन डास मारायचे वगैरे. आणि आता त्यांनी कुंडी लावल्यानंतर अगदी बाहेर लिटरली बनियनवर बसून माणूस वेदर एन्जॉय करू शकतो, पावसाळा असून पण, आणि डास चावत नाही. हा एक अॅनिक्डोटल एव्हिडन्स झाला. असेच अॅनिक्डोटल एव्हिडन्स धारावीमध्ये पण लोकांनी सांगितले की, म्हणजे एकतर बाई मॅडम म्हणतात तिथल्या धारावीच्या सिटीजन की रुपये में 12 आना मच्छर कम हुआ और 4 आना बचा है तो भी बचा है, नहीं तो वो भी नहीं है. बाकीचे लोक म्हणतात की अहो मागच्या वर्षी डेंगी से इतने साल लोग मरे, ये साल तो एक भी नाही. ह्याच्यातही म्हणजे हे सगळं रिझल्ट बघितल्यानंतर CNN न्यूज 18, आय डोंट नो हाऊ इट रीच देम, बट CNN न्यूज 18 देन डिसाइडेड एक त्यांनी 10 मिनिटाची छोटी डॉक्युमेंटरी धारावीवर जे आम्ही काम केलंय ती फीचर केली, ज्याच्यामध्ये ऑब्व्हियसली मुंबई महानगरपालिकेचे लोक आली, ICICI फाउंडेशनचे लोक आली. त्यांनी सिटीजन्सचा बाईट घेतला त्याच्यामध्ये की म्हणजे काय अजून एकीने तर सांगितले की आधी डास एवढे चावायचे, पंखा लावला तरी डास चावायचे, वेपरायझर जरी लावले तरी डास चावायचे, येन केन सगळे आता आपण जे प्रकार करतो तरी डास चावायचे. पण आता कुंड्या लावल्यानंतर आता तेही काही लावावा लागत नाही आणि डासही चावत नाहीत. हे झालं अॅनिक्डोटल. आणि दिस इज इम्पॉर्टंट कारण इव्हेंच्युअली एवढं सायन्सवर कोण बघणार नाही. पण सायंटिफिक साईडला आपण जर का बघायला गेलो तर आपण काय एस्टॅब्लिश करतो की आपली कुंडी 7 टाइम्स 7 पटीने, 7x 70% नव्हे 7 पटीने, म्हणजे 100 असेल तर 700 एवढ्या पटीने ती इफेक्टिव्ह आहे
2 गोष्टींसाठी. एक, त्या मच्छरला दुसऱ्या बॉडीमध्ये अंडे टाकायच्या ऐवजी आपल्या बायोट्रॅपमध्ये अंडे टाकण्यासाठी 7 पटींनी जास्त इफेक्टिव्ह आहे. आणि 100% एफिकसी आहे की त्याच्यामधनं ॲडल्टच इमर्ज होत नाही. अमेझिंग. तर अशा त्या 2 गोष्टी थोडं सायंटिफिक व्हॅलिडेशनच्या आहेत की सायन्स प्लस द अॅनिक्डोटल. राईट. आणि ते दोन्ही गरजेचं आहे. अॅनिक्डोटल तर इट इज ऑब्व्हियसली. हो, शेवटी ते त्याच्यावरच जाणार आहे जेव्हा मास होणार आहे. कारण पण ह्याच्यासाठी महानगरपालिकेच्या प्रोग्राम्स मध्ये असतील तर तो त्या कारण ह्याचं इसेन्शियली इट इज अ मॉस्किटो पॉप्युलेशन रिडक्शन डिव्हाइस. सो व्हॉट वी डू इज वी आर रिड्युसिंग द मॉस्किटो पॉप्युलेशन डेन्सिटी. जेव्हा तू ही आयडिया कस्टमर्स कडे मांडतोस तर त्यावेळेस त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो? कारण तुझ्याकडे आता पेईंग कस्टमर्स आहेत, म्हणजे तू बऱ्याच लोकांना ही कॉन्सेप्ट शेअर केलेलीस आणि तुला कस्टमर्स मिळालेले, तर त्यांचा फीडबॅक किंवा त्यांचं ओव्हरऑल हे कसं असतं बघण्याचा दृष्टिकोन तुझ्या या आयडियाकडे? म्हणजे खूपच असं पॉझिटिव्हली ते म्हणजे त्यांनी पण सपोर्ट केला. म्हणजे त्यांना जेव्हा मी गेलो त्यांच्याकडे की पहिले मला एक तर आयडिया नव्हती की ह्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं. पण हळूहळू मी त्या म्हणजे आपले इंडिया मार्ट झालं किंवा मग आमचे जे कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत त्यांनी पण बरीच हेल्प केली या दुसऱ्या कॉलेजच्या प्रिन्सिपलकडे जाण्यासाठी वगैरे. बरोबर. तर त्यांची हेल्प झाली आणि पुन्हा मग असे डायरेक्ट कॉलिंग डायरेक्ट सेलिंग टाईप करून आम्ही गेलो त्यांच्यापर्यंत आणि त्यांना पण हे आयडिया खूप आवडायला लागली. आता ह्याच्यामध्ये एक मेन प्रॉब्लेम काय होत होता की आम्ही इन्स्टंट कॅश प्रोव्हाइड करू शकत नव्हतो किंवा मग इन्स्टंट आम्ही जे काही रिटर्न्स प्रोव्हाइड करणार आहेत ते लगेच करू शकत नव्हतं. बरोबर. तर मग त्यांनी आम्हाला म्हटले की ठीक आहे तुमचं स्टार्टअप आहे तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, तुम्ही 1 वीकचा पिरियड घेऊ शकता. बरोबर. म्हणजे जनरली तुला 1 ते 1.5 वीक तुम्ही पिरियड घेता. बरोबर. 1 वीकमध्ये म्हणजे 1 वीकचा टाइम देतात पण आम्ही 2 ते 3 दिवसामध्येच ते सगळं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करतो. नाईस. सो आता जर का तुला मी असं विचारलं की फर्स्ट कस्टमर पासून आत्तापर्यंत स्क्रॅपमॅननी किती टन वेस्ट रिसायकल केलं तर काय साधारण आकडा असेल? आतापर्यंत आम्ही 20 ते 25 टन पर्यंत तर केलंय फर्स्ट कस्टमर पासून. म्हणजे आमचा फर्स्ट कस्टमर जानेवारीमध्ये भेटला तेव्हापासून ते आतापर्यंत 20 ते 25 टन पर्यंत आरामात आम्ही कलेक्ट केलंय आणि त्याच्या बदल्यामध्ये रिटर्न्स पण आम्ही प्रोव्हाइड केले. येस. सो हे खूप मस्त आहे. म्हणजे ओंकार ऐकायला पण छान वाटतंय आणि जे आपले लिस्नर्स आहेत त्यांना सुद्धा ही आयडिया नक्कीच आवडली असेल. थोडंसं तुझ्या घरची बॅकग्राऊंड किंवा तू मगाशी म्हणालास की आत्ताच यावर्षी तू पासआउट झालायस. सो जेव्हा BE मुलगा होतो त्यावेळेस मग जनरली आई वडील असं म्हणतात की अरे काहीतरी नोकरी बिकरीचं बघ, सॅलरी मिळेल. तर मग असं जे डिस्कशन असतं घरी तर त्या बाबतीत तू काहीतरी सांगू शकशील का आम्हाला की तुला घरच्यांचा सपोर्ट कसा मिळाला? आता म्हणजे कसं की मी पहिलेपासूनच ना म्हणजे जे माझे डिसिजन होते मला जे काही एज्युकेशन करायचं किंवा काय ते मी स्वतःच घेतले होते. ग्रेट. की म्हणजे की 11वी पासूनच मी पुण्यात राहायला आलो. म्हणजे माझं होमटाऊन आहे ते परळी वैजनाथ बीड जिल्ह्यामध्ये. पण 11वी पासूनच इथं राहायला सुरुवात केली. तर तेव्हा मी राहत होतो ना त्यांच्यासोबत. जेव्हा मी राहत होतो तेव्हा आता माझ्या वर्गात माझ्या वयातली जी मुलं होती ती तर नव्हती माझ्यासोबत. तर मग माझ्यासोबत जे मुलं होते जे की इंजिनिअरिंग झालंय किंवा मग जे जॉब शोधतायत किंवा मग जे जॉब करतायत. बरोबर. तर मला त्यांच्याबद्दल बऱ्यापैकी आयडिया होती की म्हणजे जॉब करणं म्हणजे कसं असतं. मग कसं असतं तुला काय वाटतं? तुला करायचं नाही हे निश्चित माहिती आहे कारण तर त्यामुळे तू स्टार्टअप सुरू केलेलं आहेस. पण तेव्हा तुला काय वाटायचं म्हणजे जेव्हा तू ऐकायचंस की जॉब आहे, हे आहे, काम आहे, कंटाळा येतो, व्हॉटेव्हर, तर तेव्हा तुझं काय एक विचार काय तयार झाला की करायचा नाही जॉब असं ठरवलेलंस का? हा तेव्हाच ठरवलेलं की जॉबच नाही करायचा. नाही. मस्त मस्त. पण मग आई बाबांनी कसा सपोर्ट केला जेव्हा तू सांगितलंस की मी अशी कंपनी सुरू करतोय, तर तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती किंवा तुझ्या गावातली जी ओळखीची मंडळी आहेत म्हणजे मोठी पण असतील आणि तुझ्या वयाची पण मुलं असतील त्यांची काय रिॲक्शन होती त्यांना कॉन्सेप्ट सांगितल्यावरती? म्हणजे जेव्हा मी घरच्यांना सांगितलं की म्हटलं मला 1-2 वर्ष तरी वेळ द्याच म्हटलं. त्यांना मी तसं कन्व्हिन्सच केलं. त्यांना मी काय ऑप्शन दिलंच नाही दुसरं की मला दुसरं काहीतरी.
नाही, पण ही आयडिया ऐकल्यावरती ते काय म्हणाले? म्हणजे मला जरा इंटरेस्ट आहे म्हणून मी विचारतोय. ही आता त्यांना आवडली आयडिया का? त्यांनी काही प्रश्न विचारले का असं? म्हणजे त्यांनी पण विचारलं की अरे कसं करणार, पुन्हा मग आता म्हणजे वडील जे आहेत ते माझं त्यांचं ज्वेलरी शॉप आहे, तर त्यांना तरी म्हणजे कळालं की अरे बिझनेस चांगला आहे, की म्हणजे बिझनेस हे चांगलं आहे करायचं ह्याच्यामध्ये. पण ही जी फील्ड आहे ते आता बरेच जण कसे बघतात की म्हणजे जे स्क्रॅप कलेक्टर आहेत किंवा हे म्हणजे असा एक दृष्टिकोन वेगळाच पडतो त्यांच्याकडे बघण्याचा. बरोबर. तर मग त्याच्यामध्ये काहीतरी नवीन करायचंय किंवा काय असं सांगितलं तेव्हा वडिलांना, तेव्हा वडिलांनी मला फुल सपोर्ट केला. ग्रेट. त्यामुळे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण एकदा घरचा सपोर्ट मिळाल्यावरती मग तुला निर्धास्तपणे हे सगळं स्टार्टअपचं सगळं करता येतं. म्हणजे एक प्रेशर तुझं कमी होतं. बरोबर. आणि मित्र काय म्हणतात? आता काही मित्र तुझं इंजिनिअरिंग करून जॉबला सुरू केलं असेल त्यांनी, जॉब करायला, ते काय म्हणतात? हे आता म्हणजे मी बऱ्याच कॉम्पिटिशनला वगैरे पार्टिसिपेट केलेलं, म्हणजे आधी म्हणजे स्टार्टअपच्या आधी मी बऱ्याच कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट वगैरे केलेलं. तर त्यांना वाटायचं काहीतरी मी रिसर्च करणार किंवा मग पुढे काहीतरी शिकायला जाईल अशा ह्याच्यामध्ये होतं. पण त्यांना पण असं वेगळंच वाटलं की अरे काहीतरी स्टार्टअप करतोय. त्यांना पण हे इंटरेस्टिंग वाटलं हे आयडिया. म्हणजे की आता काही जण मस्करी म्हणून ते कचरा सेट वगैरे असं म्हणतात. अरे बापरे, तुला कचरा सेट म्हणतात? हा म्हणजे मस्करी म्हणून. नाही, पण चांगलं आहे ना, कचरा सेट चांगलं नाव आहे. मस्त आहे.